नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. नैऋत्य मान्सूनची प्रगती. नैऋत्य मान्सून आज 2 जुलै रोजी राजस्थान, हरियाणा, पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये पुढे सरकला आहे. अशा प्रकारे सामान्य तारखेच्या 6 दिवस आधी 2 जुलै रोजी त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. सिनॉप्टिक माहिती. मान्सून ट्रफ फिरोजपूर, रोहतक, हरदोई, बलिया, बालूरघाट, कैलाश शहर आणि तेथून पूर्वेकडे मणिपूरपर्यंत जात आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1-2 जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. दिवस 2-3 जुलै विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूरमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियामध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3-4 जुलै विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामानाचा इशारा. दिवस 1-2 जुलै विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूरमध्ये दिवस 1 मध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 2-3 जुलै विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूरमध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 3-4 जुलै विदर्भातील जिल्हे बुलढाणा, वाशिम, यवतमाळमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता सुद्धा दर्शवली आहे. कमाल तापमानात पुढील 5 दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकला, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.